नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 9 जून 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 6 जून 2026 रोजी दुर्गराज रायगडावरती श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा शिवराज्याभिषेक सोहळा आपण साजरा केलेला आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक बी 353व्या क्रमांकाचा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शिवराज्याभिषेक सोहळा आपण साजरा केलेला आहे रायगडावरती. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. थोडंसं कालच्या व्हिडिओमध्ये करेक्शन आहे ते करेक्शन करून घ्या. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? फ्रेंच ओपन 2026 ही जी काही स्पर्धा झाली त्याच्यामध्ये पुरुष आणि महिला एकेरीमध्ये कोणी विजेतेपद जिंकलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुरुषांचं जे काही एकेरी झालं त्याच्यामध्ये विजेतेपद जिंकलं जर्मनीच्या पर्याय क्रमांक ए अलेक्झांडर ज्वेरेव या खेळाडूने या ठिकाणी जिंकलेलं आहे. तर महिला एकेरीमध्ये विजेतेपद जिंकलेलं आहे रशियाच्या या ठिकाणी पर्याय क्रमांक बी मीरा अंद्रीवा असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे. कन्फ्युजन होत असेल या ठिकाणी परत एकदा प्रश्न पाहू शकता. पुरुषांच्या एकेरीमध्ये विजेतेपद जिंकलं आहे अलेक्झांडर ज्वेरेव या खेळाडूने, तर महिलांच्या एकेरीमध्ये विजेतेपद जिंकलं आहे मीरा अंद्रीवा या महिला खेळाडूने. क्लिअर? पहिलाच प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर बाकीच्या झालेल्या ज्या काही वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. लिहून घ्या. ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे भारताने. 2025-26 रणजी करंडक स्पर्धा जिंकलेली आहे जम्मू काश्मीरने. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026 जिंकला आहे किमी अँटोनेली यांनी. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 जिंकला आहे भारताने. सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 जिंकली आहे बांगलादेशने. भारताचा 95 क्रमांकाचा बुद्धिबळ ग्रँडमास्टर जिंकला आहे अरोन्योक घोष यांनी. थॉमस कप 2026 जी की पुरुषांसाठी असतं ते जिंकलं आहे चीनने. उबर कप 2026 जी की महिलांसाठी आहे ते जिंकलं आहे दक्षिण कोरियाने. नॉर्वे चेस 2026चं विजेतेपद आर प्रज्ञानंदा यांनी जिंकलं आहे. फ्रेंच ओपन 2026 पुरुष एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे अलेक्झांडर ज्वेरेव या खेळाडूने. तर फ्रेंच ओपन 2026 महिला एकेरीचं विजेतेपद जिंकलं आहे मीरा अंद्रीवा या खेळाडूने. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंटचे आधुनिकीकरण ही जी काही योजना आहे ही योजना कोणत्या भारतीय राज्याची योजना आहे? तर पर्याय क्रमांक सी फॉर छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड राज्याची ही योजना आहे कोणती? कमांड एरिया डेव्हलपमेंट अँड वॉटर मॅनेजमेंट आधुनिकीकरण. बरोबर, ही जी काही योजना आहे ती छत्तीसगड राज्याला बिलॉंग करते. योजना ही कोणत्याही एका पर्टिक्युलर राज्याची नाही, परंतु ती भारतीय सरकारची एक केंद्र पुरस्कृत योजना आहे, म्हणजे सेंट्रल स्कीम आहे. ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत चालवली जाणारी एक उपयोजना आहे. आणि या योजनेमागचं उद्दिष्ट काय आहे? तर सिंचन पाण्याचा अपव्यय टाळणे, शेतापर्यंत भूमिगत पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचवणे आणि सूक्ष्म सिंचनाला चालना देणे, म्हणजेच मायक्रो इरिगेशनला या ठिकाणी बूस्ट देणे. पर्पज त्याचा मागचा हा आहे. बरोबर, तर पर्याय क्रमांक सी छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. छत्तीसगडबद्दल सांगायचं म्हटलं, स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत विष्णू देवसाई. राज्यपाल आहेत रामेन डेका. राजधानी आहे नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती आणि कांजरघाटी आणि 3 महत्त्वाचे धरण गँगरेल, मुरमसिली आणि कोटाघाट. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. कोणत्या भारतीय वंशाच्या डॉक्टरने जगातील सर्वात लांब अंतरावरून रोबोटिक टेलिसर्जरी करून जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डॉक्टर सुधीर श्रीवास्तव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? डॉक्टर SS असं म्हटलं तरी काय हरकत नाही. तर या ठिकाणी सुधीर श्रीवास्तव या डॉक्टरांनी या ठिकाणी जगातील सर्वात लांब अंतरावरून रोबोटिक टेलिसर्जरी करून जागतिक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. हे जे काय डिस्टन्स होतं ते जवळपास या ठिकाणी 20,000 किलोमीटरपेक्षा जास्त होतं. त्यांनी गयाना येथून तब्बल 20,000 किलोमीटर दूर असलेल्या भारतीय रुग्णावरती ही शस्त्रक्रिया केलेली आहे. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून.
दृष्टिकोनातून. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, 2026 आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आपल्या प्यारा भारताने या ठिकाणी एकूण 17 पदके जिंकलेली आहेत. या 17 पदकांमध्ये 2 सुवर्ण पदक आहेत, 7 या ठिकाणी रौप्य पदक आहेत आणि 8 कांस्य पदक आहेत. बरोबर, 2 + 7 9, 9 + 8 17 मेडल्स, 17 पदके जिंकलेली आहेत. याच्यामध्ये जे काही 2 सुवर्ण आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. 65 किलो कॅटेगरीमध्ये सुजित कालकल यांनी सुवर्ण पदक जिंकलं, तर 70 किलो कॅटेगरीमध्ये अभिमन्यू मांडवाल यांनी या ठिकाणी भारतासाठी सुवर्ण पदक जिंकले आहेत. बरोबर, एकूण 2 सुवर्ण पदक जिंकले आहेत. कशामध्ये? आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये. ही जी काही 2026ची एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप झाली होती, बरोबर का नाही, ती कुठे झाली होती? तर बिश्केक या ठिकाणी. आणि बिश्केक कुठे आहे? तर किर्गिस्तान या देशाच्या अंतर्गत. ठीक आहे. याच्यामध्ये मेडल टॅलीमध्ये रँकिंग नंबर 1 बघितलं तर नंबर 1ला इराण आहे. इराणने एकूण 18 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 6 सुवर्ण आहेत, 6 रौप्य आहेत आणि 6 कांस्य आहेत. सिंपल गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी. 2 नंबरला जपान, 3 नंबरला चायना, 4 नंबरला किर्गिस्तान आणि 5 नंबरला आपला प्यारा भारत देश आहे. एकूण 17 पदके, 2 सुवर्ण, 6 रौप्य आणि 9 कांस्य. या गोष्टी लक्षात राहतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, भारताच्या 7व्या प्रादेशिक हवामान केंद्राचे उद्घाटन नुकतेच कोणत्या ठिकाणी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जम्मू या ठिकाणी. विद्यार्थी मित्रांनो, 7व्या प्रादेशिक हवामान केंद्राचे या ठिकाणी काय करण्यात आलं आहे? तर इनॉग्रेशन करण्यात आलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हे जे काही या ठिकाणी हवामान केंद्र असणार आहे याचं कार्यक्षेत्र कोणकोणतं असणार आहे? तर हे केंद्र प्रामुख्याने जम्मू काश्मीर, लद्दाख आणि हिमाचल प्रदेश या भागांना सेवा प्रदान करेल. सेवा आणि सुविधामध्ये काय असेल? तर या केंद्रामुळे जिल्हास्तरीय हवामान अंदाज, पर्वतीय हवामान अंदाज, पर्यटन विषयक सूचना तसेच अचानक पूर, ढगफुटी, हिमस्खलन आणि भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तींचे आगाऊ इशारे देणे सहज शक्य होणार आहे या हवामान केंद्राच्या अंतर्गत. क्लिअर? तर भारताच्या या 7व्या प्रादेशिक हवामान केंद्राचे उद्घाटन जम्मू काश्मीर या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीर, तुम्हाला आठवतंय, जम्मू काश्मीर अगोदर एक राज्य होतं, त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला 31 ऑक्टोबर 2019ला. मुख्यमंत्री आहेत या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, उपराज्यपाल आहेत मनोज सिन्हा आणि राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान सलीम अली, दचीगाम आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत बगलिहार आणि उरी. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, भारताच्या T20 क्रिकेट संघाच्या नवीन कर्णधारपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, श्रेयस अय्यर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? श्रेयस अय्यर असं त्यांचं नाव आहे. भारताच्या T20 क्रिकेट संघाच्या नवीन कर्णधारपदी यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे. या ठिकाणी मला तुम्हाला इग्नाइट अकॅडमीबद्दल सांगायचं आहे. त्यांची एक आरंभ बॅच 3.0 नावाची बॅच सुरू झाली आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी RTO AMVI 2026 या वॅकन्सीसाठी. यांची ऑनलाईन बॅच आहे, ऑफलाईन बॅच आहे. ऑफलाईन बॅच पुण्यामध्ये 18 जूनपासून, छत्रपती संभाजीनगरमध्ये 16 व 17 जूनपासून, तर नाशिकमध्ये 22 जूनपासून. ऑनलाईन बॅच 2 माध्यमातून आहे, मराठी माध्यम आणि इंग्लिश माध्यमातून. मराठी माध्यम 10 जूनपासून तर इंग्लिश माध्यम 17 जूनपासून. बरोबर. या ठिकाणी ही जी काही बॅच आहे त्या बॅचमध्ये सर्वाधिक या ठिकाणी शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत. सुरुवातीच्या 500 विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी 30% डिस्काउंट सुद्धा देण्यात आला आहे. तुम्हाला कुपन कोड यूज करायचा आहे RTO 30. बरोबर. या ठिकाणी ही जी काही बॅच आहे ती इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे. ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, कोणत्या राज्य सरकारने तंबाखू आणि निकोटीन युक्त खाद्यपदार्थांवरती 1 वर्षाची बंदी घातलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नागालँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उद्दिष्ट काय आहे नागालँड सरकारचं? तर या धोरणाच्या मागचं उद्दिष्ट हानिकारक तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यापक व्यापाराला या ठिकाणी जे काही आळा आहे ते घालणे, तसंच विशेषतः लहान मुले आणि तरुण प्रौढांना आरोग्याच्या धोक्यांपासून वाचवणे हा यांच्या मागचा एकमेव उद्देश आहे. पुढचा प्रश्न, पॅरा तिरंदाजीमध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकणारे पहिले चतुर्विद अपंग कोण ठरलेले आहेत? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पायल नाग असं त्यांचं नाव आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. पायल नाग यांनी वयाच्या 8व्या वर्षी एका अपघातामध्ये आपले दोन्ही हात आणि दोन्ही पाय गमावलेले होते. त्यानंतरही त्यांनी हार न मानता पायाने धनुष्य पकडून आणि खांद्याच्या साहाय्याने दोरी ओढण्याची विशेष पद्धत आत्मसात करून त्यांनी या ठिकाणी पॅरा तिरंदाजीमध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकलेले आहे आणि अशा प्रकारचं सुवर्णपदक जिंकणारे ते पहिले या ठिकाणी चतुर्विद या ठिकाणी अपंग ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, अलीकडे जगातील सर्वात मोठी सौर ऊर्जा विकास बाजारपेठ म्हणून भारताने कोणता क्रमांक मिळवलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी, आपल्या भारताने या ठिकाणी 2nd रँक मिळवलेली आहे, 2रा क्रमांक मिळवलेली आहे. साधी गोष्ट आहे. पहिल्या क्रमांकावरती चायना आहे,
जवळपास या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे 823 गिगावॉट एवढी त्यांची काय आहे तर कॅपॅसिटी आहे. भारताची या ठिकाणी सेकंड रँक आहे, 125 गिगावॉट एवढी आपली या ठिकाणी कॅपॅसिटी आहे. आणि 3 नंबरला आहे या ठिकाणी 111 गिगावॉट सकट अमेरिकेला या ठिकाणी भारताने सरपास केलेला आहे. पुढचा प्रश्न, महिलांच्या 57 किलो बॉक्सिंग गटामध्ये जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी कोण पोहोचलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी जॅस्मिन लॅम्बोरिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 57 किलोग्राम कॅटेगरीमध्ये या ठिकाणी वर्ल्ड नंबर 1 ठरले आहेत. भिवनी हरियाणा राज्याला त्या बिलॉंग करतात. नाव आहे त्यांचं या ठिकाणी जॅस्मिन लॅम्बोरिया असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, भारतातील UN वुमनच्या नवीन देश प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय क्रमांक बी शोको इशिकावा असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शोको इशिकावा असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी जाता जाता एक या ठिकाणी प्रश्न आहे नियुक्तीबद्दल, तर जाता जाता बाकीच्या नियुक्त्यांवरती आपण चर्चा करून जाऊया. UIDAIच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सौरभ विजय, कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी भरतसिंग चौहान, राज्यसभा याचिका समितीचे नवीन अध्यक्ष राघव चड्डा, 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दलप्रमुखपदी रोहित राजपाल, नौदलाचे 48वे उपनौदल प्रमुख म्हणून व्हाईस ॲडमिरल अजय कोचर यांची नियुक्ती, DRDOच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार राजेश कुमार सिंग यांना, मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी रवींद्र घुगे यांची नियुक्ती, केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEच्या अध्यक्षपदी लोखंडे प्रशांत सीताराम, 81व्या क्रमांकाच्या UN महासभेच्या अध्यक्षपदी खलीलुल रहमान, तर जागतिक बँकेमध्ये कार्यकारी संचालकपदी नीलकंठ मिश्रा यांची नियुक्ती. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणी AI डिझाईन केलेली मेजोराना 2 क्वांटम चिप सादर केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए मायक्रोसॉफ्ट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, फिनाकल इनोव्हेशन अवॉर्ड्स 2026 मध्ये कोणत्या बँकेने सुवर्ण पुरस्कार जिंकलेला आहे? गोल्डन पुरस्कार अवॉर्ड जिंकलेला आहे. SBI बँक, जम्मू आणि काश्मीर बँक, पंजाब नॅशनल बँक की बँक ऑफ बरोडा? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस, 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. त्यानंतर 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. त्यानंतर 26 जून अंमली पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर?